तालुक्यातल्या शेतामध्ये गुंजणारा हा आवाज कदाचित भविष्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार नाही। रायगड हे भाताचं कोठार आहे, मात्र वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या नावाखाली इथं आता हजारो एकर जमिनीचं भूसंपादन सुरू आहे। त्यामुळे इथलं वैशिष्ट्य असणारं भात पीक आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। रायगड कोकणचं प्रवेशद्वार अशी ही या जिल्ह्याची ओळख। समुद्राच्या किनारी वसलेला हा डोंगर उतारांचा कोकणातला जिल्हा। या जिल्ह्याची फक्त हीच ओळख नाही, तर आणखी एक ओळख म्हणजे छत्रपतींची राजधानी असलेला रायगड किल्लाही याच जिल्ह्यात येतो। म्हणूनच या जिल्ह्याचं पूर्वीचं कुलाबा हे नाव बदलून रायगड करण्यात आलं। रायगड जिल्ह्याला भाताचं कोठार असंही संबोधलं जातं। इथलं नैसर्गिक वातावरण भाताच्या उत्पादनाला अतिशय पोषक। सुपीक माती आणि मुसळधार पाऊस यामुळे इथे भाताचं जोमदार पीक येतं। रायगड जिल्ह्यातली जी काही मातीची परिस्थिती आहे आणि पावसाचं प्रमाण आहे हे भाताच्या उत्पादनाच्या दृष्टीने खूप चांगलं आहे। शिवाय त्याच्यामध्ये 2-3 प्रकारची मातीची क्वालिटी असू शकते। खारवट जमिनीमध्ये होणारं भात, मध्यपट्ट्यामध्ये होणारं भात आणि डोंगर माथ्यावरती होणारं भात, ह्या तीनही भाताच्या जातींची क्वालिटी रायगड जिल्ह्यामध्ये, क्वालिटी आणि उत्पादन दोन्ही रायगड जिल्ह्यामध्ये जास्त होतं आणि त्याच्यामुळे रायगड जिल्हा हा भाताचा कोठार म्हणून ओळखलं जायचं। अगदी पूर्वी जर म्हटलं तर राजहंस किंवा भडस किंवा कोलमच्या अनेक जाती रायगड जिल्ह्यामध्ये होत असत। रोहा धाटाव पट्टा MIDCच्या अधीन होण्याच्या अगोदर हा बारीक तांदळाच्या कोलम जातीसाठी अतिशय प्रसिद्ध होता। जसा वाडा कोलम प्रसिद्ध आहे तसाच पनवेल कोलम पण प्रसिद्ध होता आणि तसाच रोहा कोलम पण प्रसिद्ध होता। सुपीक माती, भाताची शेती, बांधावर पिकणाऱ्या गावरान भाज्या, नारळाच्या झोकदार बागा आणि पांढरी शुभ्र मिठागर, निसर्गानं मुक्त हस्तानं केलेली उधळणच जणू। इथला शेतकरी अगदी धनाढ्य नसला तरी खाऊन पिऊन समाधानी सुखी आहे। शेतात तुमचा माल पिकतो? हो, स्वतः विभाग स्वतः करतो आम्ही। आता दिवसाचा धंदा काय वेळेला 1500 रुपये होते, किती 2000 रुपये होते, कधी कधी 1000 रुपये पण होते। आता मेट्रो इथून जाणार आहे आमच्या इथून अशी सरळ। आता काय आम्ही कुठे लावत होतो धंदा तो जाणार ना। आमची शेती आहे, आम्ही पोटभर खाताव, आम्ही मच्छीमारी करताव, त्यावर पण आम्ही काय मच्छी जाताव, ते आम्ही पैसे हाणताव, आम्हाला पोटभर खायला सर्व भेटतंय। आम्ही भात पिकवताव, 50 पोती भोकत भाताचे आम्हाला येतात। मच्छी मारायला जातो आम्ही, रोजची जातो मच्छीला, खेकडा मारताव, कोलंबी मारताव, करपारी मारताव, सर्व आम्हाला भेटतं। पण भाताचं हे कोठार आता रीत होत आहे, कारण इथलं भातशेतीचं क्षेत्र वेगानं घटतंय। जिल्ह्याच्या उत्तरेला आता पनवेल सारखं चकचकीत शहर आणि त्याची उपनगरं आकार घेत आहेत। त्यामुळे उरण आणि पनवेल तालुक्यातली शेती तर केव्हाच हद्दपार झाली आहे, पण आता पनवेलच्या आसपासच्या जमिनींवरही बिल्डर्स आणि उद्योजकांची वक्रदृष्टी पडली आहे। कारण आहे इथल्या जमिनीला मिळत असलेला सोन्याचा भाव। मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या नवी मुंबई आणि पनवेल यासारख्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ, JNPT सह आलेल्या अनेक मोठ्या उद्योग प्रकल्पांमुळे इथे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या। त्यामुळे त्यातल्या कामगारांसाठी सिडकोच्या मोठमोठ्या टाउनशिप उभ्या राहिल्या। या सर्वांनी सर्वात पहिला घास घेतला तो इथल्या शेतजमिनींचा। या मुंबईतल्या लगत आम्ही या ठिकाणी असल्यामुळं आंतरराष्ट्रीय विमानतळ, या ठिकाणी रेल्वेची संपूर्ण सोय आहे, महामार्ग मोठा आहे, या ठिकाणी खाडीचा जो मार्ग आहे, समुद्र मार्ग आहे, या सगळ्याचा विचार करता या ठिकाणची जमीन ही फार मोठी या उद्योजकांना असं वाटते की या ठिकाणी आपला प्रत्येकाचा उद्योग या ठिकाणी यावा। रायगड जिल्ह्याच्या शेतजमिनींवर पडलेली उद्योजकांची वक्रदृष्टी ही काही नवी नाही। यापूर्वीही इथे काही प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात जमीन भूसंपादित करण्यात आली आहे।
JSW आणि जॉन्सन अँड जॉन्सन यासारखे बलाढ्य कंपन्यांचे प्रकल्प सध्या इथे कार्यरत आहेत. रिलायन्स सारख्या बलाढ्य कंपनीचा ACZ प्रकल्प इथल्या शेतकऱ्यांनी परतवून लावला, जी देशातली ऐतिहासिक घटना होती. पण या ना त्या प्रकल्पातून उद्योजक इथल्या जमिनीवर हात मारण्याचा प्रयत्न करतच आहेत. शिवाय सरकारचे स्वतःचे काही प्रकल्प आहेत. नवे अनेक पदरी महामार्ग असलेल्या महामार्गांचा विस्तार, रेल्वे लाईनचा विस्तार, धरणं, MIDC, खासगी कंपन्या सर्वांनाच इथे एकाच वेळी विकास करायचा आहे. सध्या या संपूर्ण जिल्ह्यात 20हून अधिक मोठ्या प्रकल्पांसाठी हजारो एकर जमिनीचं संपादन सुरू आहे. सध्या या जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या प्रकल्पांवर आणि त्यासाठीच्या भूसंपादनावर नजर टाकली की या जिल्ह्यातली शेती संपतीये हे तुमच्या लक्षात येईल. प्रस्तावित तसेच सुरू असलेले प्रकल्प: मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण 1087 एकर, नवी मुंबई विमानतळ 1985 एकर, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक 18 एकर, दिल्ली मुंबई कॉरिडॉर 25,893 एकर, डेडिकेटेड फ्रीट कॉरिडॉर 26 एकर, बाळगंगा धरण 3032 एकर, खालापूर औद्योगिक क्षेत्र टप्पा 2 1765 एकर, रेल्वे मार्ग दुपदरीकरण 77 एकर, वडोदरा मुंबई द्रुतगती मार्ग 140 एकर, पुणे दिघी मार्ग 65 एकर, रेबस रेड्डी महामार्ग 2120 एकर, ड्रग्स फार्मा पार्क 4988 एकर, JNPT 7500 एकर, टाटा पॉवर 968 एकर, रिलायन्स 1000 एकर, JSW 300 एकर, पॉलिथिन प्रकल्प गेल कंपनी 300 एकर, वडखळ MIDC 260 एकर, सांबरकुंड धरण 538 एकर. काही अपवाद वगळता या सर्व प्रकल्पांसाठी संपादित केली गेलेली किंवा केली जाणारी जमीन ही शेतजमीन आहे. त्यामुळे या भूसंपादनाचा थेट परिणाम इथल्या भातशेतीवर झालाय. गेल्या 20 वर्षात रायगडमधील 25% भातशेती भूसंपादनामुळे नष्ट झालीय. अधिकृत आकडेवारीनुसार 2001 साली इथलं भाताखालचं क्षेत्र होतं 1,33,700 हेक्टर. तर बरोबर 10 वर्षांनी म्हणजे 2011ला हे क्षेत्र आलं 1,26,680 हेक्टरवर. आणि आता 2021च्या आकडेवारीनुसार इथे केवळ 94,436 हेक्टर जमिनीवर भात लागवड झाली आहे. म्हणजे 20 वर्षात भाताखालचं क्षेत्र 39,264 हेक्टरनं घटलंय. 20 वर्षात भातशेतीचं घटणारं क्षेत्र 39,264 हेक्टर इतकं असेल. म्हणजे एकरात सांगायचं झालं तर जवळपास 1,00,000 एकर इतकं असेल. तर नियोजित प्रकल्पांची महाकाय संख्या पाहता पुढील काही वर्षात इथल्या भातशेती खालचं क्षेत्र किती वेगानं घटत जाणार आहे याची कल्पनाच न केलेली बरी. जी आकडेवारी समोर आली किंवा जिथे प्रत्यक्ष भूसंपादन सुरू आहे, केवळ तीच जमीन यामुळे बाधित होणार नाहीये, तर त्याच्या आजूबाजूचा भाग सुद्धा यामुळे बाधित होणार आहे. एक उदाहरण तुम्हाला दाखवते. आता मी उभी आहे मुंबई गोवा हायवेवर. हा हायवे आहे आणि याच्या बाजूची ही जमीन आहे. या हायवेच्या चौपदरीकरणासाठी या जमिनीच्या काही भाग माती यासाठी वापरण्यात आली होती. आणि जमीन कधी अशी तुकड्या तुकड्यांमध्ये नसते, ती एक इकोसिस्टम असते, जैवविविधता असते. आता हा खालचा भाग जो काढलेला आहे या जमिनीचा, तो मुंबई गोवा महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी काढला होता. आता हा भाग सरकारी जमिनीचा असू शकतो, मात्र त्याच्या वरचा भाग जो आहे उतारावरचा, तो लोकांच्या शेतीचा आहे. आपण पाहू शकतो तिथे तुकड्या तुकड्यांमध्ये शेती केली जाते. काही ठिकाणी शेंगभाज्या आहेत, त्याचबरोबर भाजीपाला हा सगळीकडे लावलेला आहे. जर पावसामुळे जर ही जमीन आता ढासळण्याची जास्त शक्यता आहे, कारण उतार आहे तिथे. खालचा सरकारी भाग म्हणून तो तिथून काढला आहे, मात्र वरची जमीन कधीही कोसळू शकते अशी परिस्थिती तिथे आहे. आणि त्यामुळेच एखादा प्रकल्प आला तर केवळ त्याच जमिनीवर याचा परिणाम होतो असं नाही, तर पूर्ण इकोसिस्टमवर आणि तिथल्या आसपासच्या सर्व शेती व्यवसायावर सुद्धा याचा परिणाम होतोय. शेतकऱ्यांनी जमीन प्रकल्पांसाठी स्वखुशीनं द्यावी म्हणून त्यांना जमिनीचा घसघशीत मोबदला दिला जातो. किंवा सरकारकडून जमीन संपादित होणार असेल तर त्याच्या भूसंपादनाचा दर सरकार जाहीर करतं.
किमान बाजारभावानं किंवा समाधानकारक दर मिळावा म्हणून शेतकरीही आपली मागणी करतात। जर भूसंपादन कंपनी करणार असेल तर ती कंपनी मोबदला आणि स्थानिकांना नोकरीचं आश्वासन देते। त्यातूनही शेतकरी संपादनाला तयार होत नसतील तर ही भांडवलशाही व्यवस्था काय मार्ग अवलंबू शकते याचा नेम नाही। तुम्हाला मी आता फील्डवरची परिस्थिती दाखवते। मी आता मुंबई गोवा हायवेच्या बाजूला उभी आहे आणि ही जी सगळी शेतजमीन तुम्ही बघताय ही शेत जमीन आहे याच्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, कारण आता तिथे दलदल झालेली आहे सगळी। 2015 पर्यंत 2014 पर्यंत इथं भात शेती होत होती, मात्र खाडीतलं जे पाणी आहे लांबपर्यंत तुम्हाला काही पोल्स बघायला मिळतील इलेक्ट्रिक, तिथून हे सगळं खाडीचं पाणी आतमध्ये आल्यामुळे इथे हजारो एकर जमीन जी आहे ती नासलेली आणि ही नापीक झालेली। याची दोन कारणं इथल्या स्थानिकांकडून देण्यात येतात। एक म्हणजे खाडीतून येणारं जे पाणी आहे ते वेळेत आणि योग्य पद्धतीने बंदिस्त केलं असतं तर ते पाणी आतमध्ये आलं नसतं आणि अजूनही जमीन सुधारण्याचे चान्सेस आहेत, संधी आहे, मात्र सरकार ते जाणीवपूर्वक करत नाही, कारण ह्या जमिनी ज्या आहेत त्या सरकारला कंपन्यांना द्यायच्यात, वेगवेगळ्या प्रकल्पांना द्यायच्यात आणि यासाठी सरकार जाणीवपूर्वक हे करत आहे। आणि नापीक जमीन असेल तर शेतकरी जमीन देतील, मात्र सुपीक जमीन असेल तर किंवा पीक उत्पादन घेणारी जी जमीन असेल तर शेतकरी कदाचित तयार होणार नाही, अशी भीती सरकारला वाटते, असा इथल्या स्थानिकांचा आरोप आहे। साधारण 2700 एकर जमीन इथे आहे। संपूर्ण हे 5 खलाटी पकडले तर सगळ्या पाण्याखाली गेलेले आहेत, खारे पाण्याखाली। हो 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 भात शेती पूर्ण कायमची। तिला आता पिकवायला गेलं तर आणखीन 10 वर्ष पुन्हा जैसे ते येण्यासाठी 10 वर्ष जातील। सुरुवातीला काहींनी पैशाच्या गरजेपोटी प्रकल्पांसाठी जमिनी दिल्या सुद्धा, पण हळूहळू लोकांना आपल्या जमिनीचं महत्त्व अधिक वाटू लागलं। पण जिथे पूर्णपणे शेतीवर अवलंबित्व आहे तिथले शेतकरी काही आपल्या जमिनी द्यायला तयार नाहीत। पारंगखार गावातले शेतकरीही कुठल्याही प्रकल्पासाठी आपल्या जमिनी देण्यास तयार नाहीत। सकाळी म्हणजे उठल्यापासून आपण भाकरी भात झाल्यानंतर आम्ही शेतात जातो। तसं कुठं असलं कोणाचं काम तर बोलत शेतात पण करायला, आमची पण शेती आम्ही दुसऱ्यांची म्हणजे आम्ही एकामेका शेतामध्ये जाऊन काम करतो। हे येणार आहेत, कंपन्या खोलणार आहेत, पूर्ण आमचे खाजना जर धूर किंवा प्रदूषण सोडत आमचा हा सगळा नदी वाडे आहेत जवळ जवळ, आम्हाला नदी विहीर हा कायमचा पाणी पण आम्हाला म्हणजे स्वच्छ पिण्यासाठी रोजच आहे आम्हाला। रायगडमधल्या गावांमध्ये जर तुम्ही फेरफटका मारला तर गल्लोगल्ली तुम्हाला सुख आणि समाधान नांदताना पाहायला मिळतं। मुख्यतः भात शेतीचा असलेला व्यवसाय, त्याचबरोबर मच्छीमारी, त्यामुळे इथला शेतकरी सधन आहे आणि त्यामुळे तो समाधानी देखील आहे। त्यामुळे आम्हाला कुठलाही प्रकल्प नको आणि परंपरेने आलेली ही शेती आम्ही पुढच्या पिढीला सुद्धा अशीच देऊ, अशीच इथल्या लोकांची भावना आहे। अलिबाग पासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावातील गावकऱ्यांच्या जमिनीवर फार्मा पार्क हा प्रकल्प येऊ घातलाय। या प्रकल्पासाठी गावातल्या 5000 एकर जमिनीचं भूसंपादन केलं जाणार आहे। या गावांमधील नागरिकांचा मात्र या प्रकल्पाला विरोध आहे। गावागावात या प्रकल्पाच्या विरोधात बैठका होत आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये काही प्रकल्प मार्गी लागले खरे, मात्र बहुतांश प्रकल्प हे इथल्या शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे रद्द झालेले आहेत आणि काही प्रकल्प अजूनही भूसंपादनासाठी थांबलेले आहेत। विशेष करून इथल्या महिला ज्या आहेत त्या भूसंपादनासाठी विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतात। आगरी समाज प्रामुख्याने इथे आहे आणि इथल्या महिलांचं नेतृत्व सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं। या मंदिरामध्ये जी बैठक सुरू आहे, अशाच प्रकारच्या बैठका रायगड जिल्ह्याच्या गावागावांमध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आगरी आणि कोळी समाजात महिलांचं मत एकूणच निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचं मानलं जातं। त्यामुळे प्रकल्पांच्या विरोधातील लढ्यात महिलाही पदर खोचून उतरल्या आहेत। आमच्या शेतात आंबे लागवड आहे, नारळी लागवड आहे, वालमुग घेताव आणि 2 पिकी शेती सरकारला कशाला पाहिजे ना? सुपीक जमीन आहे, नापीक जमीन असेल तिकडे त्याही कंपन्या काढावा। अगदी वर्षभर पीक नाही आलं तरी आम्ही पोट भरू शकतो आमच्या भात शेतीवर, म्हणजे तेवढा आमचा साठा वर्षासाठी ठेवलेला आहे। आणि ह्या कंपन्या कशाला पाहिजे? आमची पोरं आमच्या तोंडात शेण टाकतील जर जमिनी विकल्या तर। आणि त्रास देऊ नका, संतापला शेतकरी।
सरकारनं स्थानिकांना विश्वासात न घेता प्रकल्प लादल्याचं इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. याच्यात काय आम्ही अल्पभूधारक आहेत. आमच्या जमिनी आहेत तर प्रत्येक 7-12 बघला तर तुम्ही 20 गुंठ्याचा 40 गुंठ्याचा आहे. इथं मोठे शेतकरी नाही. आता ते सगळे रसा तळाला जातील. कोरोना काळात सर्व अर्थव्यवस्था कोलमडली असताना शेती क्षेत्रानं चांगली म्हणजे 4.5 ते 5% वाढ नोंदवली आहे. त्यामुळे शेती करणाऱ्या इथल्या तरुणांचाही इथल्या प्रकल्पांना विरोध आहे. या करोनाच्या काळात आम्ही हे सगळे मुंबईचे जॉब करणारे लोक हे सर्व इकडे गावी आलोत. गावी आमचं 1-2 वर्ष इथंच चाललं आहे. तर आम्ही शेती आणि आमचे मच्छी मार्केट याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालला आहे. आणि ते पण उदरनिर्वाह आता तुम्ही जर MIDC आणणार ती पण शेती जाणार आणि तुम्ही बोलता जॉब दे प्रगती करू. कोणता जॉब देताय तुम्ही आम्हाला? काय जॉब देणार आहात? लेबर जॉब देणार आणि लेबरचा चार्ज तरी काय असतं? आम्हाला आता बघा प्रकल्पाची अजिबात गरज नाही आहे. एके ठिकाणी प्रकल्प विरोधातला लढा उभा राहताना दिसतोय तर दुसरीकडे लोकांना एकत्र आणून संघटना बांधणीचे प्रयत्न होताना दिसत आहेत. गावागावात लोक सभा घेऊन प्रकल्पांची माहिती देत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींबद्दलही लोकांमध्ये असंतोष आहे. जमीन आम्ही सोडणार नाही. पैसे आम्ही घेणार नाही. पैसे आम्ही घेणार नाही. आज नव्यानं अनेक प्रकल्प रायगडमध्ये येत असले तरी आजपर्यंत काही प्रकल्पांना विशेषतः पर्यटन क्षेत्र असलेल्या अलिबाग सारख्या काही भागात इथल्या काहींनी स्वखुशीनं जमिनी दिल्या आहेत. शिवाय नव्या पिढीचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि जमिनीच्या मोबदल्यात एकत्रितपणे मिळणारी रक्कम यामुळे काही जणांना प्रकल्प हवेत. याशिवाय भातशेती घटण्याचं आणखी एक कारण म्हणजे भातशेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर राहिलेली नाही. कृषी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पारंपरिक भातशेतीत लागवडीचा खर्च वगळता एकरी सरासरी निव्वळ उत्पन्न 5 ते 7 हजार रुपयांपेक्षा जास्त मिळू शकत नाही. शिवाय कोकणात बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यामुळे इथली शेती पश्चिम महाराष्ट्रासारखी व्यावसायिक स्तरावर फायदेशीर ठरत नाही. त्यामुळे उत्पादित केलेला बराचसा तांदूळ वर्षभर घरात खाण्यासाठी जेमतेम पुरतो. त्यामुळे प्रकल्प हवा असा हलकासा का होईना पण सूर उमटतोय. मुंबई पुणे ठाण्याला लागून सर्वात मोठं जे औद्योगिकरणासाठी जे क्षेत्र तयार होतोय ते रायगड जिल्ह्यामध्ये तयार होतोय. त्यासाठी इथले नागरिक इथले शेतकरी हे अतिशय उत्कृष्टरित्या शासनाला मदत करत आहेत. फक्त एवढंच आता शासनाकडे सर्व आमच्या म्हणजे ह्याच्यातनं असेल तर ती त्या विकासात होणाऱ्या विकासातना लोकांना जो भेटणारा मोबदला असेल, लोकांना भेटणारा रोजगार असेल, हे जर आत्ताप्रमाणे लाखो लोकांना रोजगार वगैरे तर चालू आहेच, पण ह्याच्या पुढे जी नवीन पिढी आहे त्यांना सुद्धा ह्या रोजगारमध्ये जर चान्स मिळावा. या सगळ्या वादात इथले सामाजिक कार्यकर्ते MIDCनं आतापर्यंत संपादित केलेल्या जमिनीवर बोटं ठेवतायत. या आधी संपादित केलेल्या जमिनी उद्योगांसाठी पूर्णपणे वापरल्या गेल्या नसताना आणखी जमिनी कशाला हव्यात असा सूरही उमटतोय. रोजगार निर्मितीचं गाजर जरी दाखवलं गेलं तरी इथल्या तरुण मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत हा इतिहास आहे. पुनर्वसन पूर्ण होत नाही हे देखील आत्तापर्यंतचा अनुभव राहिलेला आहे. नुकसान भरपाई जी काही पैशाच्या रूपात दिली जाते ते पैसे संपतात आणि पैशाचं नेहमीच अवमूल्यन होतं आणि जमिनीची किंमत मात्र वाढत असते. तेव्हा या सगळ्या पार्श्वभूमीवर संपादनाचा मुद्दा तपासला पाहिजे आणि तो तपासता यावा अशा प्रकारचा 2013चा जमीन संपादन कायदा झालेला आहे, ज्याच्यासाठी आमच्यासारख्या अनेक संघटना अनेक वर्ष झगडल्या. पण तो कायदा गुंडाळून ठेवून म्हणजे सरकारनेच कायदा करायचा, देशाच्या संसदेने तो पारित करायचा आणि तो कायदा जेव्हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे आणि भांडवलदारांच्या हिताचा नाही असं जेव्हा होतं तेव्हा तो कायदा गुंडाळून ठेवून शेतकऱ्यांवर कुऱ्हाड मारायची आणि भांडवलदारांच्या पुढे मात्र हाजी हाजी करायचं. काही अपवाद वगळता आता बहुतांश स्थानिक प्रकल्पांना विरोध करतायत. विकास आणि शेती यातला वाद हा कायमच राहिलाय. विकासाच्या खिडकीचं चित्र दाखवून स्थानिक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर शेतजमीन घेतली जाते आणि त्यामुळे हे रायगड भाताचं कोठार कायमचं नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन बोदारेसह सोनाली शिंदे, साम TV, रायगड.
आहे.